अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेर अमरावती शहराच्या वतीने घेण्यात येणारी रविवारची वंदना दरोगा प्लॉट येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी आपल्या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता मी भालेरावताई आणि अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर आणि भटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण दैवत नाही तो कोणाला पावत नाही। बुद्ध काही दैवत नाही तो कोणाला पावत नाही। बुद्ध काही दैवत नाही तो कोणाला पावत नाही। बुद्ध काही दैवत नाही तो कोणाला पावत नाही। मूर्तीचा तो घोर विरोधी। मूर्तीचा तो घोर विरोधी शिल्पामध्ये मावत नाही। बुद्ध काही दैवत नाही तो कोणाला पावत नाही। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी इथं चांगला म्हणून मला सर्वजण म्हणून नाही गडे हा खूप मस्त बोलून राहिला, चांगला आहे असा आहे, पण बाहेर गेल्यानंतर काय लावलं म्हणे ना टपट म्हणजे ह्यांनी काय झालं, निंदा करणे झाली। म्हणून याला आपण जे प्रामाणिकपणे बोलतो ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करावा। बाहेर कोणी निंदा करू नये। जे काही बोलायचं असेल ते आपल्याला इथं सर्वांनी बोलावं, एकामेकाची निंदा कोणी करू नये। ते आहे ना, मग ते आहेच ना। ज्यांना पर्यंत समजलं ते निंदा करतात, ज्यांना समजलं ते चुपचापच राहतात, बरोबर आहे। तर मात्र मूर्खांनी केलेली निंदा किंवा प्रशंसा महत्वपूर्ण नाही, तर प्रज्ञावान व्यक्तीकडून केलेली निंदा किंवा प्रशंसा ही महत्वाची असते। हे सांगून भगवंताने हे गाथा विचारली। त्याचं तात्पर्य असं होते की निंदा करणे हा मनुष्याचा स्वभाव बनलेला आहे। कारण निंदा करणे हा मनुष्याचा आजपर्यंत स्वभावच बनलेला आहे। निंदा केल्याशिवाय आपल्याला पोटच भरत नाही। निंदा केल्याशिवाय आपल्याला पोट भरते काय? नाही, भरतच नाही ना आपल्याला पोट। कारण आपल्याला कोणाचंही वाईट काही, आपल्याला कोणाचं काही चांगलं दिसत नाही। कोणाही चांगलं जर करत असलं तर त्याचे कसे पाय ओढायचे, त्याचं कसं मागं ओढायचं हे आपल्यामध्ये आहे। नाही, सगळे व्यक्ती नाही ना, सगळे नाही। जे प्रामाणिकपणे काम करतात तो निंदा करू शकत नाही, पण ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं नाही तो ऑटोमॅटिक निंदा करते। हा, बरोबर आहे। निंदा करणाऱ्याकडे लक्ष देऊ नका। आपण जर त्या ठिकाणी चांगलं कार्य करत असाल तर आपण त्या निंदा करायला लक्षच नाही द्यायचं। आपण आपल्या पद्धतीने आपल्या चांगल्या तऱ्हेने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करायचा। तसेच प्रशंसाने रोड करून जाऊ नका। शहाण्या माणसांच्या निंदेकडे दुर्लक्ष न करता आपल्यातील जो दोष आहे तो दूर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा। कारण आपल्यामध्ये दोष असतो सर्व काही, दुसऱ्यामध्ये दोष नसतो, आपल्यामध्ये दोष असतो। तो दोष आपल्याला बाजूला ठेवणं आहे, कोणाची निंदा करू नये। आपण कोणताही कार्यक्रम जर घेत असलो तर त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मिळून मिसळून तो कार्यक्रम ठरवायचा असतो।
म्हणजे त्यामध्ये कार्यक्रम जर ठरवल्यानंतर आपण काय करतो, बाहेर गेलो तो काहीच बोलून यानंतर यात लक्ष ठेवायचं की आपण कोणताही जर काही करायचं असलं, जे काही बोलायचं असलं तर त्या प्रामाणिकपणे या ठिकाणी बोलायचं आणि बाहेर गेल्यावर त्याची निंदा करायची नाही, असंच तथागतांनी या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणून आजचा हा माझ्याकडे जो विषय दिला निंदा करण्याचा, तो आपल्यासमोर मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुका झाल्या तर तो कसं विचारपूर्वक करत असेल की या समोरच्या माणसाचं काय चुकतंय, तर त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, असं सरांनी या आपल्या या धर्मपदातून सांगितलं. शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले, राजेश्री शाहू महाराज, सर्व बहुजनांच्या महापुरुषांना मी नम्र अभिवादन करतो. आणि या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते आदरणीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बोरकर सर, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आदरणीय भटकर सर, आणि आज ज्यांनी आपल्या आताच निंदा करू नये यासाठी जे आताच त्यांनी आपल्याला धम्मदेशना दिली, आमचे खंडारे सर, आणि एकंदरीतच सकाळपासून इथे वंदना व्हावी आणि सकाळीच येऊन आमच्या मालकीताई जिल्हा कोषाध्यक्षा सातत्याने प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे मिश्रम सर आणि उपस्थित असलेले तमाम भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी तथागत महिला मंडळ आणि युवक मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना माझा सप्रेम जय. सातत्याने 9 वर्ष या वंदनेला, या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. मग ऊन असो, वारा असो, पाऊस असो, विहार असो नसो, की आपल्यासारखं खुलं प्रांगण असो, या ठिकाणीही सातत्याने बोरकर सरांच्या माध्यमातून आम्ही रविवारच्या वंदनेचा कार्यक्रम वंदना आयोजित करतो. नुसतं वंदनाच नाही तर त्या वंदनेच्या माध्यमातून जे संस्कार, म्हणजे आज इथं बरं वाटलं की जे लहान लहान मुले आहेत, कारण आमचा उद्देशच तो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की दर रविवारी बौद्धांनी विहारात जावं, मात्र आपण किती जातो हे आपण स्वतः तपासलं पाहिजे. तर आमचा हाच उद्देश आहे की जी धम्माची चळवळ आहे ती सर्व आपल्या येणारी जी पिढी आहे जी लहान मुलांपर्यंत पोहोचावी, आणि सर्वात जास्त इथे लहान मुलं असल्यामुळे एक बरं वाटते की, आणि खऱ्या अर्थानं जर आंबेडकरी आणि आपली जी चळवळ राबवली असेल तर आपल्या या मागास वस्त्यातूनच आपण खऱ्या अर्थाने ही चळवळ राबवल्या जाते. या चळवळीच्या माध्यमातून, या वंदनेच्या माध्यमातून सातत्याने विषय घेतल्या जातात. आणि भारतीय बौद्ध महासभा काय आहे माहित आहे का आपल्याला? किती लोकांना माहित आहे भारतीय बौद्ध महासभा काय नेमकं? तर भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 आपल्याला जी धम्मदीक्षा दिली होती, त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून साऱ्यांना आपल्याला बौद्ध केलं होतं. त्यानंतर ही आपली मातृसंघटना आहे. आपल्या बऱ्याचशा संस्था आहे, संघटना आहे, मात्र एक शोकांतिका आहे की आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघटना आहे, संस्था आहे, मातृसंघटना आहे, की ज्या संघटनेच्या माध्यमातून, ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण बौद्ध झालेलो आहोत हेच आपल्याला माहीत नाही. म्हणून कसं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी राबवल्या, फक्त आपल्याला एकच माहित आहे, राजकीय चळवळ. त्यामुळे ही धार्मिक चळवळ होती. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून नागपूर येथे सर्वांना बौद्धाची दीक्षा दिली होती. आणि हेच आम्हाला हे सर्व लहान मुलांना सांगायचं आहे. कारण आपण पाहतो की विहारात केवळ आपण महिला जाता आणि पुरुष तर आपला जातच नाही. एकमेव मला नन्नावरे साहेब इथे दिसले, कारण हीच आपल्याला, त्याच्यामुळे असं वाटते की समाजाचा जो धार्मिक चळवळ आहे त्याचा ठेका का नुसतं महिलांनीच घेतलाय का? कारण त्याच्या मागे पुरुषांनी यायला हवं. त्या आज आपल्याला माहित आहे की आधी रात्र वैऱ्याची होती, मात्र आता दिवसही वैऱ्याचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे. मी जास्त बोलणार नाही यावर. सविस्तर आमचे मार्गदर्शक, आमचे जिल्ह्याचे
जिल्हाध्यक्ष आदरणीय बोरकर सर बोलतीलच, एवढंच बोलतो, थांबतो. आणि सरांनी अतिशय आपली एकंदरीत शारीरिक शैक्षणिक प्रगती जी झाली ती केवळ शिक्षणानेच झाली नाही, बुद्धाचं दर्शन घडविलं त्याच्यामुळे आमची प्रगती झाली. आम्ही जर बुद्धाचं दर्शन घेतलं नसतं किंवा बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध सांगितलं नसते, बुद्ध धम्माची दीक्षा दिली नसते, आमची अवस्था कुणासारखी झाली असते. राजकमल चौकात जाऊन पहा, पुलाच्या खाली कोण बसले आहे, त्यांच्यापेक्षाही वाईट अवस्था आमची होती. पण आज सुखाचे दिवस आले, चांगले दिवस आले. मात्र हळूहळू थोडंसं वाईट एवढंच वाटतं की घराचा सर्व कारभार कुणाच्या हाती आहे, घराचा पूर्ण कारभार गृहमंत्री तुम्ही लोक, बरोबर आहे. हळूहळू काय होऊन राहिलं, शिकल्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय करावं ना काय नाही करावं. आणि म्हणून काय होऊन राहिलं, काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं स्वागत आहे, पण वाईट गोष्टी घरात आणून काय करता सांगा तुम्ही. रविवारच्या वंदनेच्या माध्यमातून आम्ही सांगतो, वंदनाही घेतो. काही चांगल्या गोष्टी आहेत ते सांगितल्या गेले पाहिजे. आमच्या खंडारे सरांनी सांगितली आत्ताच, नाही का, तथागत बुद्धाच्या काळापासून निंदा कुणाची करू नका, पण शेजारी निंदकाचे घर असावं हे सांगितलं आपल्या चांगल्यासाठी, नाही का. तर एकंदरीतच हा प्रवास करताना आम्ही थोडासा विचार केला पाहिजे. मला माहित नाही, मी तुमचं स्वागत करेल वाटलं. आपण कोणत्या दिवशी वंदनेला का इथे येऊन बसता, तुम्हाला प्रश्न आहे, कोणत्या दिवशी येता. म्हणजे एकंदरीत आपण बौद्ध आहोत, बरोबर आहे. बौद्धांची एक ओळख आहे. कोणती ओळख आहे बौद्धांची ओळख कोणती आहे? पहा, तुम्ही कुठेही कार्यक्रमाला जेव्हा जाता तेव्हा शुभ्र वस्त्र टाकता. दुसरे लोक म्हणतात की हे पहा बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, भगवान बुद्धाचे अनुयायी आहेत, बरोबर आहे. म्हणजे विहारात जाताना असल्या कार्यक्रमात येताना आम्ही कोणत्या ड्रेसमध्ये आलो पाहिजे, बरोबर आहे की नाही, ही आपली ओळख आहे. 6 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करायला जेव्हा चैत्यभूमीवर जातात तर ती गर्दी पाहून प्रत्येक जण म्हणते की कुणाची आहेत माणसं, बरोबर आहे. कोणते कपडे घालून जातात. एकंदरीत ते सर्व गोष्टी आता या सांगायचं एवढी गरज आहे की आमच्या नवीन पिढीला थोडं त्याचं महत्व कळलं पाहिजे आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल झाली पाहिजे, असा त्यामागचा उद्देश आहे. एकंदरीत आपल्यालाही तुम्हाला विनंती करायची, भारत देखील येताना गणवेशामध्ये हे यामागचं आमचं एक. दुसरं मी अधिक वेळ घेणार नाही. आज बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे. पुन्हा आहेत बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत? बाबासाहेबाचे नातू आहेत. म्हणजे बाबासाहेबाचं वंशज अजूनही जिवंत, आपले उद्धार करते नाही, देशाचे उद्धार करते. देशाचे उद्धार करते कोण? बाबासाहेब आंबेडकर, नाही का. नवीन पिढीलाच विचारतोय या गोष्टी की त्यांना साहजिक आहे, त्यांना कोण विचारतं हे प्रश्न, नाही का. शाळेमध्ये आपण विचारतो नाव सांग, गाव सांग, कोणत्या वर्गात शिकते. इथे जेव्हा विचारतो आपण तेव्हा त्यांना प्रॉब्लेम पडते की त्यांचं काय सांगावं म्हणून. म्हणजे एकंदरीतच या नवीन पिढीला हे समजलं पाहिजे की बाबासाहेबांचे वंशज कोण, बरोबर आहे. भीमराव आंबेडकर साहेब आजही आहेत, बाळासाहेब आंबेडकर आहेत. एकंदरीतच सांगण्याचं तात्पर्य बाबासाहेबांची संस्था माहीत नाही. आपणही आपापले मंडळ घेऊन बसलो, प्रत्येक वस्तीत गेलं की विहार आहे, त्या विहाराचं नाव असते. आपल्या विहाराचं नाव काय? आपल्या विहाराचं नाव तथागत. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य ते विहार तुमचं आपलं. पण बाबासाहेब आंबेडकरांची संस्था कोणती? भारतीय बौद्ध महासभा. आम्ही ते काम सोबत घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करतो.